नमस्ते शेतकरी मित्रांनो आणि पेरबागायतदारांनो. तर या ठिकाणं हे जे रूट दिसते हे बघा बॉटलवर ठेवतो. तर अशा पद्धतीच्या जर रूट तुमच्याकडं ग्रोथ होत असतील पिकांमध्ये, भाजीपाला पीक असू द्या, फळ पीक असू द्या किंवा इतर पिकं आहेत जी काही तुमच्याकडे असणार आहेत, किंवा पॉलिहाऊसमधील कार्नेशन असेल, गुलाब असेल, तर अशा पद्धतीनं ब्लॅक रूट होत असतील तर त्याचा परिणाम म्हणजे त्या पिकाची वाढ थांबणं, नंतरनं इतर रोगांना त्या ठिकाणी लवकर बळी पडतात. तर त्याचा परिणाम हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीकवाढीवरती होतो. आणि दुसरी गोष्ट हे असं ड्रॉपिंग हे तुमच्या आंबा पीक असेल, पेरू असेल, डाळिंब असेल, ह्यामध्ये ह्या अशा समस्या दिसून येतात. म्हणजे ह्या टाईपची फळं ही ड्रॉपिंग होत असतात. तर ही सर्वसाधारणपणे सर्व ठिकाणं येणारी ही समस्या आहे. आणि हे औषध जे आहे, हे औषध ह्या ठिकाणी ड्रेंचिंग केल्यानंतरनं ह्याचे जे रिझल्ट मिळणार आहेत, तर हे रिझल्ट साधारणपणे 15 दिवसामध्ये मिळतील. आणि हे जे पेरूचं पीक आहे, या पेरू पिकासाठी आपण हे वापरतो आहे. अशा पद्धतीने आहेत ह्या थोड्या एक 3-4 मिनटं जरी रूट अशा राहिल्या तर बघा अशा डायरेक्ट अशा कट होतात. म्हणजे हात लागले की अशा डायरेक्ट वाळतात. म्हणजे वाळलेल्या आहेत, आता हात लागले का असं हे असं बारीक बारीक हे होऊन जातं, असं रूट अशा तुटतायत. म्हणजे ह्याचा अर्थ या ठिकाणं निमॅटोडचा जो अटॅक आहे किंवा जो सिम्पटम्स आहेत, तर ते ओळखण्याची गाठच आल्यानंतर निमॅटोड असतो असं काही हा निमॅटोड संदर्भातला प्रॉब्लेम नसतो. हे पूर्णपणे ब्लॅक रूट आहे ही. आणि ब्लॅक रूट झाली की तिचं काम करण्याचं कार्य हे थांबतं. म्हणजेच न्यूट्रिशन असेल, पाणी अपटेकिंग असेल, ऑक्सिजनचा पुरवठा करणं, यासारख्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत रूटचं कार्य असतात, तर ते त्या ठिकाणी बंद होतं. आणि एकंदरीत त्याचा परिणाम हा पीक उत्पन्नावरती होतो. म्हणून आपण या ठिकाणं या औषधाचा वापर या ठिकाणी करणार आहोत. याचा फायदे म्हणजे ह्या औषधाचे साधारणपणे व्हाईट रूट ग्रोथ होईल, निमॅटोड कंट्रोल होणार आहे. दुसरी गोष्ट तुमचं रूटची जी ग्रोथ पाहिजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, ती फास्ट होते. आणि एक साधारणपणे 7 दिवसापासून सुरुवात होतं रिझल्ट यायला. 15 दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे व्हाईट रूट ग्रोथ झालेली दिसतील. ह्या ब्लॅक रूट आहेत, ह्या ठिकाणी तुम्हाला व्हाईट रूट दिसून येतील. सगळ्यात महत्त्वाचं कारण ब्लॅक रूट या तुमच्या मृत झालेल्या असतात सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्याचा परिणाम काय होतो तर ही अन्नद्रव्य देत नाही. हवा असा हात लावला की अशा तुटत आहेत आणि असं बारीक बारीक वाढत आहेत रूट. हे अशा बारीक बारीक एकदम छोटे छोटे वाढतात. तर ह्या ब्लॉक होत जातात आणि त्यांचं जी ग्रोथ आहे ही स्टॉप होते. आणि स्टॉप झाली की हे पिकामध्ये वेगवेगळे परिणाम तुम्हाला दिसून येत असतात. तर ह्या अशा पद्धतीनं या ठिकाणं आता हे जे ॲप्लिकेशन देणार आहोत आपण, तर हे फळबागेसाठी सगळ्यात महत्त्वाचं फायदेशीर राहणार आहे. आणि त्याचे रिझल्ट पण तसेच मिळणार आहेत. हे आत्ताच्या कंडिशनला इथं जर पाहिलं, इथं साईडला पण तर हे जे ड्रॉपिंग होतं हे पूर्णपणे मागच्या 4 दिवसात 5 दिवसात भरपूर चालू होतं. आता पूर्णपणे थांबलेलं आहे. परंतु तरी पण जी ग्रोथ पाहिजे किंवा जी साईज पाहिजे आपल्याला ती मिळत नाही. तर त्या संदर्भात आपण हे जे औषध आहे हे दिल्यानंतर हे सगळे समस्या आपल्या सॉल्व्ह होणार आहेत एकंदरीत. आणि याच कंडिशनला म्हणजे फ्लावरिंगच्या स्टेजला जर आपल्याकडे ह्या औषधाचं पहिलं ड्रेंचिंग झालं असतं तर हे प्रॉब्लेम उद्भवले नसते किंवा या समस्या या ठिकाणी आल्या नसत्या. कारण का तर प्रॉपर सोल्युशन या ठिकाणी होणं गरजेचं आहे. डिस्कस झालं तर पण थोडंसं काही राहिलेलं होतं काम करण्याचं, तर ते आता केलेलं आहे. तर त्याचे रिझल्ट हे असे मिळून जातील. आणि हे आताचं सेटिंग वगैरे होते, पण हे ड्रॉपिंग हे सध्या चालूच आहे. कारण ह्याला काय होतं आहे, सेन रेशो अपटेकिंग होत नाही व्यवस्थित प्रॉपरली. आणि त्याच्यामुळे ते असं ड्रॉपिंग हे सुरूच राहतं आहे सगळ्यात महत्त्वाचं. तर आता इथून पुढचे जे येणार रिझल्ट असतील किंवा जे काही बदल होतात ते तुम्हाला दाखवण्यात येतील. इथं दुसऱ्या ठिकाणचे पण रूट दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण एकाच ठिकाणी नाही आहे, वेगवेगळ्या ठिकाणचं पण तुम्ही पाहू शकता. हे बघा ही जी अशी ब्लॅक रूट झालेली असते, हे बघा ही पूर्णपणे ब्लॅक झालेली रूट आहे. आणि ब्लॅक रूटमध्ये काय होतं तर तिचं जे कार्य असतं
हे दिसत नाही जरा थोडी व्यवस्थित, त्याला कट करून दाखवतो. हा ही जी ब्लॅक रूट आहे, हे ब्लॅक रूटमध्ये तिचं कार्य पूर्णपणे थांबलेलं आहे. आणि असे पहा हे रूटची ग्रोथ होते, परत ब्रेक होते, परत ग्रोथ होते. मग ह्यामध्ये जास्त वेळ जातो आणि परिणामी त्याचा पीक उत्पन्नावरती किंवा पिकाच्या वाढीवरती हा परिणाम होत असतो. म्हणजे दोन्ही गोष्टीवरती परिणाम हा या रूटचा ग्रोथवरतीच सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. आणि बघा आता हात लावला, एक 3 मिनटं किंवा 1 मिनटाच्या आतच लगेच असं हे रूट असं बारीक बारीक हे होतं आहे. म्हणजे तुकडे होतात बारीक बारीक. म्हणजे ही पूर्णपणे मृत अवस्थेत गेलेली ही रूट आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यावरतीच लक्षात घेणं किंवा ह्यावरतीच काम होणं गरजेचं आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.